हेडलाईन्स. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार नाही, विश्वसनीय सूत्रांची माहिती. वादग्रस्त प्रकरणांमुळे कृषी मंत्री कोकाटे चर्चेत, तर रमी प्रकरणावरून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी ही जोर धरतेय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज अजित पवारांची भेट घेणार. पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार कोकाटेंवरती काय कारवाई करणार याकडे लक्ष. सुप्रिया सुळेंकडून पुन्हा कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. काल पत्रकार परिषदेमध्ये कोकाटेंनी शेतकऱ्यांकडून ₹1 शासन घेतं म्हणजे शासन भिकारी आहे, शेतकरी नाही, असं वक्तव्य केलं होतं. महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासे. महादेव मुंडे यांची हत्या अत्यंत क्रूरपणे झाल्याचं उघड. गळा कापून महादेव मुंडेंची हत्या झाली. सूरज चव्हाणला वाचवण्याचा सरकारकडून कुठलाही प्रयत्न होत नाहीये. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. बंद अथवा आंदोलन करण्यापेक्षा छावा संघटनेने समन्वयाची भूमिका घ्यावी, भोयर यांचं आवाहन. विजयकुमार घाटगे मारहाण प्रकरणी आणखी 5 जण ताब्यात, एकूण 7 आरोपी अटकेत. मुख्य आरोपी सूरज चव्हाण अजूनही फरार. लातूर पोलिसांची शोध मोहीम सुरू. विजयकुमार घाटगे मारहाण प्रकरणी लातूरमध्ये निलंगा रेणापूर बंदचं आयोजन, तर लातूर तुळजापूर मार्गावरती रास्ता रोको करण्यात येणार आहे. संख्याबळानुसार महायुतीमध्ये महामंडळांचं वाटप होणार. भाजपला 44, शिवसेनेला 33, तर राष्ट्रवादीला 23 महामंडळं. याबाबत तिन्ही पक्षात एकमत, सूत्रांची माहिती. सिडको आणि म्हाडा या महत्वाच्या महामंडळांकडे शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच. लवकरच पुन्हा एकदा समन्वय समितीची बैठक होणार असून यात पुढची चर्चा होईल, अशी माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाणार. जेएनयू युनिव्हर्सिटीमध्ये स्पेशल मराठी सेंटरच्या उद्घाटनाला उपस्थिती लावणार. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई 2 दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर. दारापूर इथल्या महाविद्यालयाला भेट देणार. न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटनही करणार. इमारतीला विद्युत रोषणाई. एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाच्या निधीवरती मुख्यमंत्र्यांची बारीक नजर. नगरविकास विभागाच्या मोठ्या निधीला मुख्यमंत्र्यांची परवानगी लागणार. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निधी वाटपाला मुख्यमंत्र्यांचा लगाम. मित्रपक्ष असलेल्या आमदारांना, नगरसेवकांना निधी मिळत नसल्यामुळे तक्रार. त्यामुळे समप्रमाणामध्ये वाटप झालं का याची मुख्यमंत्री खात्री करणार. पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईतल्या सावली बारवरनं अनिल परब यांनी वादळ उठवलं होतं. हा बार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला होता. आज या प्रकरणाचे पुरावे अनिल परब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहेत. कल्याणमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करणारा आरोपी गोकुळ झहासह 4 जण पोलिसांनी ताब्यात घेतले. मनसे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी त्यांना पकडत पोलिसांच्या स्वाधीन केलं. आरोपी गोकुळ झा याने आपली ओळख लपवण्यासाठी लुक बदलल्याची माहिती समोर आली आहे. गोकुळ झा याने केस बारीक केले. नेहमीसारखा पोशाख परिधान न करता टी-शर्ट घातला, अशी माहिती. गोकुळ झासह त्याचा भाऊ रणजित झाला आज कल्याण कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. मारहाण करणारा रेकॉर्डवरचा मुख्य आरोपी 22 तासांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. कल्याण तरुणी मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी गोकुळ झाचा भाऊ रणजित पोलिसांच्या ताब्यात. गोकुळ झा रेकॉर्डवरील गुन्हेगार, फेरीवाल्यांकडून वसुलीचेही आरोप आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांकडे राजकारण म्हणून बघू नका, महाराष्ट्राची परंपरा म्हणूनच याकडे बघावं, बावनकुळेंची प्रतिक्रिया. मागच्या 2 दिवसांपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. विदर्भासह कोकणामध्ये पुढचे 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहायचा अंदाज आहे. सकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. आज दिवसाभरामध्ये मोठ्या सरी बरसतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सध्या पावसाची उघडझाप सुरू आहे. वाहतुकीचा वेग मंदावलाय. मुंबईमध्ये आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला होता. 2 ते 2.5 फूट पाणी साचलं होतं. काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. मुसळधार पावसाने वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मांगुळ, झनक, नावली, पिंपरी, सरहद, कुकसा आणि पेनबोरी या गावांमधील नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणातील शेतीचं नुकसान झालंय. गुंदवलीजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावरती पाणी साचलंय. त्यामुळे सकाळी कामावरती जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरती बोरिवलीकडनं वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे. सांताक्रूज, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड सगळीकडेच वाहनांच्या लांबच लांब रांगा. मुसळधार पावसामुळे वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मांगुळ, झनक, नावली, पिंपरी, सरहद, कुकसा, पेनबोरी या गावांमध्ये नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलंय आणि शेतीचं मोठं नुकसान झालंय. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये ट्रक उलटून
दुर्घटनेमध्ये झाली ट्रकच्या केबिनमध्ये अडकून चालकाचा मृत्यू झालाय. पिंपरी सरहद गावाजवळ संभाजीनगर नागपूर महामार्गावरती ही घटना घडली आहे. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील कुंडपाळ पाझर तलावाला भगदाड पडले. मोठ्या प्रमाणावरती पाण्याची गळती सुरू आहे. प्रशासनाने तात्काळ तलावाची दुरुस्ती करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. शेतकऱ्यांना योग्य वाटत नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग होणार नाही. आमदार राणा जगजितसिंग पाटीलांचं शेतकऱ्यांना आश्वासन. धाराशिवच्या कुंटेवाडीतील 100 एकर जागेवरनं शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. पुण्याच्या दौंडमध्ये कला केंद्रामध्ये 2 गटामध्ये वादात गोळीबार झाल्याची माहिती आहे. गोळीबार करणारी व्यक्ती आमदाराच्या जवळची असल्यामुळे पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोपही आहे. वाशिमच्या पेडगावजवळ ट्रक आणि बसचा अपघात झाला. 4 जण गंभीर जखमी, 18 जण किरकोळ जखमी. ट्रकचा टायर फुटल्यामुळे धडक बसली. बीडमधल्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचं प्रकरण. आरोपी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना बीड न्यायालयाकडून जामीन मंजूर. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणारा डॉक्टर अजूनही फरार. डॉक्टर अग्रवालच्या विरोधामध्ये पोलिसांकडून लुकआउट नोटीस. पासपोर्ट आणि हॉस्पिटलचा परवाना रद्द. पुण्यामध्ये मध्यरात्री अज्ञातांकडून 20 ते 25 वाहनांची तोडफोड. धनकवडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सांगलीच्या कुपवाडमधील तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या. आरोपी फरार. माहिती मिळताच पोलिसांकडून प्रकरणाची दखल. एटीएम कार्डाची अदलाबदली करून लाखो रुपयांना लुटणाऱ्या चोराला लाखनी पोलिसांनी पकडलं. विविध बँकांची 61 एटीएम कार्ड आणि 26,000ची रक्कम जप्त. बुलढाण्याच्या मेहकरमधील भोसा गावामध्ये टॉवरवरती चढून शेतकऱ्यांचं आंदोलन. शासनाकडून सोलार पंप मंजूर होऊनही अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी. तर शेतीचं नुकसान होऊन पीक विमा मिळाला नाही त्यामुळे आंदोलन. कोकण रेल्वे मार्गावरती कर्नाटकातील अस्नोटी आणि गोव्यातील लोलीम रेल्वे स्थानकांदरम्यान उद्या सकाळी 10:15 ते दुपारी 1:50 ब्लॉक. गोंदिया जिल्ह्यामध्ये धान खरेदीसाठी आणखी 11 लाख क्विंटल वाढीव उद्देशाची गरज. त्यासाठी पणन कार्यालयाकडून शासनाकडे पाठपुरावा. आता रेल्वे तिकीट सुद्धा हप्त्यावरती म्हणजे ईएमआय वरती खरेदी करता येणार आहे. भारत गौरव यात्रेसाठी आयआरसीटीसीची खास ऑफर. महाडच्या तळीये दरड दुर्घटनेतील काही कुटुंबांना अजूनही घरं नाहीत. रायगड 44 जणांसाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून कोकण मंडळाला जमीनच नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 3रा दिवस. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि बिहार मतदार यादीवरनं विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. ऑपरेशन सिंदूरवरील संसदेमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. कामकाज समितीच्या आजच्या बैठकीमध्ये नेमके दिवस ठरतील. बीसीसीआयला राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकाच्या कक्षेमध्ये आणण्याची तयारी सुरू. विधेयक आज लोकसभेमध्ये मांडण्यात येईल. बीसीसीआयवरती सरकारी नियमही लागू होण्याची शक्यता आहे. याबरोबरच बातम्यांचा धावता आढावा पूर्ण झाला. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.